1952 किंवा 53 साल असावं. 8 वर्षाचा एक मुलगा, 2री किंवा 3रीत असावा. नुकतीच अक्षर ओळख झालेलं ते बालवय होतं. आईकडून संस्कार मिळत होते. रामायण, महाभारत, शिवरायांच्या कथा आईकडून साभिनय ऐकताना पाहताना तो तल्लीन होत असे. आईच्या एकपात्री कथेमध्ये राम, रावण, हनुमान यांचा आवेश, अभिनय पाहून या बालमनात कुठेतरी नाटक रुजायला लागलं. एक दिवस तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी, मला लिहिता येत नाही, पण मला लिहायचं आहे, तेही आत्ताच. तुम्ही माझी मदत कराल का? मी बोलतो ते तुम्ही मला लिहून द्याल का? देशकर गुरुजी अवाक झाले व हसून म्हणाले, ठीक आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि चांगदेव यांचा अभिनय करीत त्यांची वाक्ये धडाधड म्हणू लागला हा बालक आणि देशकर गुरुजी लिहू लागले. अशा तऱ्हेने वयाच्या 8व्या वर्षी हातात पेन पेन्सिल न घेता पहिली नाटिका लिहिणारा व बसवणारा मुलगा म्हणजे विलास उर्फ राजाभाऊ तुकाराम पंत मोरे. आपल्या वर्गमित्रांना घेऊन 5 मिनिटांची ही नाटिका त्यांनी स्वतः दिग्दर्शित केली होती. देशकर गुरुजींनी खुश होऊन दिलेले 3 पैसे हे बक्षीस त्यांना आयुष्यभर नाटक जपण्याचं बळ देत गेले. शहरातील तत्कालीन ज्येष्ठ नाटककार माल व्यवहारे, गोपाळराव जोशी, नानासाहेब साठे, धैर्यशील वाघ ही मंडळी नाटके बसवीत. व्यवहारे एक नाटक बसवत असताना तालीम बघायला बरीच मुले दाराजवळ उभे राहत. त्यांची गडबड आणि गोंधळामुळे तालमीत व्यत्यय यायचा. तेव्हा त्यांनी मुलांना हुसकावून लावलं आणि हॉलचा दरवाजा बंद करून घेतला. रुक्मिणी, सत्यभामा आणि कृष्ण यांचं नाटक होतं. रुक्मिणीचं वाक्य झाल्यावर एकदम आकाशवाणी व्हावी तसा वरून एक आवाज आला, रुक्मिणी, चुकीचं वाक्य बोललीस. रोज ती माधवा म्हणते, पण आज ती कृष्ण म्हणाली. व्यवहारेंनी वर पाहिलं तर गच्चीवरच्या झरोक्यातून 10 वर्षाचे राजाभाऊ दिसले. त्यांनी त्यांना आत बोलवले आणि म्हणाले, तुला नाटक आवडते ना? मग आत येऊन बस. आमचं नाटक बसवताना राजाभाऊंना दाराजवळ कोणी मुलं दिसली तर ते त्याला लगेच आत बसायला सांगत आणि आम्ही विचारलं तर म्हणत, कोणास ठाऊक, त्यांच्यात एखादा उद्याचा राजाभाऊ असेल तर. नाटक हे चांगलंच झालं पाहिजे, मग ते कुणाचंही असो, कारण त्यामागे एका समूहाची कित्येक दिवसांची मेहनत असते. आपण त्यांना मदत केलीच पाहिजे असा राजाभाऊंचा विचार होता. तो त्यांचा निस्वार्थी स्वभाव होता, नव्हे तो त्यांचा धर्म होता, नाट्य धर्म. MSCB, ST महामंडळ, IMA शहरातल्या सर्व नाट्यसंस्था राजाभाऊंचे कुटुंबच होते. अमरावतीपासून काही किलोमीटर दूर असलेल्या उत्तम सरा या गावात नाट्यप्रेमी मंडळी होती. त्यांना मदत करायला ऑफिस संपल्यावर संध्याकाळी राजाभाऊ सायकलने जायचे आणि त्यांची तालीम घेऊन रात्री 12 वाजता सायकलने घरी परत यायचे. उद्देश एकच, मेहनती कलावंतांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळावं, नाटकाला वेळ देता यावा. म्हणून राजाभाऊंनी नोकरीचा राजीनामा दिला. राजाभाऊंनी संत गुलाबराम महाराजांवर एकदा नाटक लिहिलं. त्यासाठी त्यांनी महाराजांचे चरित्र वाचले, त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला, खूप लोकांना भेटून महाराजांची माहिती गोळा केली. एका प्रवेशात महाराज एका महादेवाच्या मंदिरात ध्यान लावून बसतात असा प्रसंग आहे. तो सेट लावताना राजाभाऊंनी कल्पनाशक्तीने कधीही न पाहिलेले मंदिर साकारले. मंदिराची बांधणी, आकार, शैली सगळं अंदाजाने उभं केलं आणि काही महिन्यानंतर ते मंदिर बघण्याचा योग आला. आणि काय आश्चर्य, साकारलेलं मंदिर हे खऱ्या मंदिराशी अगदी तंतोतंत जुळत होतं. तेव्हा राजाभाऊ अगदी विनम्रतेने म्हणत, खरंच महाराजांनी ते माझ्याकडून करवून घेतलं. कमीत कमी खर्चात आणि वेळेत भव्य नेपथ्य लावणे यात राजाभाऊंचा हातखंडा होता. मग तो मोठा वाडा असो, जंगल असो, राजवाडा असो, सगळे पडदे ते स्वतःच्या हाताने ब्रश घेऊन रंगवत असत. जन्म मृत्यूचा हे नाटक नाट्य स्पर्धेत अकोला केंद्रावर होते. स्टेजच्या मध्यभागी एक मोठी पेटी असायची. ती पूर्ण रिकामी आहे हे प्रेक्षकांना दिसायचे. 3ऱ्या मिनिटाला त्यातून एक माणूस बाहेर यायचा आणि तिथे पहिला अंक संपायचा. 3 पैकी 2 परीक्षक पडदा उचलून स्टेजवर आले, पेटी भोवती निरीक्षण करत प्रदक्षिणा मारली आणि गोंधळलेल्या अवस्थेत परत गेले. त्या वर्षी नेपथ्याचे प्रथम पारितोषिक राजाभाऊंना मिळाले. असे हे आमचे राजाभाऊ.
आझाद हिंद मंडळाचे अविभाज्य घटक असलेले आंबा गेटच्या आत सांस्कृतिक चळवळीचा स्फुल्लिंग सतत फुलवीत ठेवणारे, नाट्यप्रवास अविरत सुरू ठेवणारे असे अमरावतीकरांचे लाडके व्यक्तिमत्व. आजही आझाद हिंद मंडळाच्या कार्यालयात त्यांची यशोगाथा भिंतीवर बघायला मिळते. अखेरचा श्वास सुद्धा राजाभाऊंनी नाट्यगृहातच घेतला. एका नाट्यधर्मी मनुष्याने अखेरचा श्वास नाट्यगृहात घेणे हे खरं म्हणजे पुण्यवंताचेच लक्षण आहे. यमराजाला सुद्धा खात्री होती की हा नाट्यधर्मी झपाटलेला मनुष्य हा इतर कुठेही नव्हे तर आपल्याला नाट्यगृहातच गवसणार. खरंच आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय राजाभाऊ. अशा या नाट्यधर्मी कैलासवासी राजाभाऊ मोरे यांना अद्वैत परिवाराकडून अद्वैत विदर्भ करंडक अर्पित करत विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.